डोंबिवलीतील गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेसह तिघांना 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तब्येत बिघडल्यामुळे दर 6 तासांनी रमेश म्हात्रेची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले। तर त्याचवेळी रमेश म्हात्रेला शिवसेनेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। डॉक्टर मारहाण प्रकरणी तुमच्यावर पक्षाने कारवाई का करू नये अशी विचारणा पक्षातर्फे करण्यात आली। त्यामुळे आता शिंदेंची शिवसेना उद्दाम नगरसेवकावर निलंबनाची कारवाई करते की पाठीशी घालते पाहणं महत्त्वाचं आहे। केवळ रमेश म्हात्रेच वादात आहेत असं नाही तर त्यांचा मुलगाही त्याच्यापेक्षा वरचढ निघालाय। गुंड रमेश म्हात्रेचा मुलगा प्रवीण हा घरीच 7/12 छापायचा। या प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे आणि वर्षभरापासून पोलिसांना त्याचा शोध घेता आला नाहीये। तसंच फरार आरोपीच्या बेकायदा इमारतीवर पालिका आयुक्तांची मेहरबानी का असा सवाल तक्रारदार कल्पेश जोशींनी केलाय। जुनी डोंबिवली भागात इमारत अनधिकृत घोषित होऊनही पालिका प्रशासन या इमारतीवर हातोडा चालवायला तयार नाहीये। त्यामुळे वर्षभरापासून फरार आरोपीला राजकीय वरदहस्त लाभलाय का असाही सवाल विचारला जातो। रमेश म्हात्रे यांचा जो मुलगा आहे प्रवीण रमेश म्हात्रे याचं नाव नसताना यांनी बेकायदेशीर 7/12 म्हणजे घरीच 7/12 तयार केला आणि तो दुय्यम निबंध कार्यालयात जाऊन रजिस्ट्रेशन केला। या संदर्भात मी 1 वर्ष पाठपुरावा केल्यानंतर गुन्हा पोलिसांनी दाखल केला। पण आता कायद्यानुसार 90 दिवसाच्या आतमध्ये तपास व्हायला पाहिजे होता, पण पोलीस कुठेतरी रमेश सुक्र्या म्हात्रे यांचा मुलगा असल्याने प्रवीण रमेश म्हात्रे पोलीस या गुन्ह्याचा तपास सुद्धा करत नाही आणि त्याला आज रोजीपर्यंत अटक सुद्धा नाही केली। या संदर्भात सुद्धा मी अनेक पत्रव्यवहार केलेला आणि येत्या 17 तारखेला माझं अतुल झेंडे DCP यांच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण आहे।